नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे विज्ञानच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इयत्ता 9वी मध्ये आपण एक टॉपिक चालू केला आहे, लॉ ऑफ मोशन अँड इक्वेशन. या पाठामध्ये आतापर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी बघितल्या त्या गोष्टी तुम्ही परफेक्ट करायचे आहे. आता गेल्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्सेलरेशन बद्दल शिकलो. गेल्या व्हिडिओमध्ये काय शिकलो होतो बाळांनो? ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन मीन्स व्हॉट? रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. ॲक्सेलरेशन मीन्स ऑफ रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, म्हणजे वेग बदलातील दरालाच ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन मीन्स व्हॉट? त्वरण म्हणतात. हे तुम्ही बघितलं, ठीक आहे. त्याचबरोबर त्याचे एक्झाम्पल बघितले आपण. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कसं काय ॲक्सेलरेशन घडतं, ॲक्सेलरेशनचे एक्झाम्पल काय आहे, ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे ते त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. त्यानंतर ॲक्सेलरेशन म्हणजे त्यानंतर ॲक्सेलरेटेड मोशनची डेफिनेशन बघितली. त्यानंतर ॲक्सेलरेशनचे 3 टाइप्स बघितले. विच वन टाइप्स ऑफ ॲक्सेलरेशन? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड व्हॉट? झिरो ॲक्सेलरेशन. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सेलरेशन. तर हे लक्षात ठेवा. आता त्याचबरोबर आपल्याला काय बघायचं की या ॲक्सेलरेशन मध्ये या डेफिनेशन जे दिली होती, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सेलरेशन, याच्यामध्ये बाळांनो काय डेफिनेशन होती? मी तुम्हाला ट्रिक्स सांगितले होते. तुम्हाला काय सांगितलं होतं? मी ट्रिक्स सांगितले होते की बाबा याच्याप्रमाणे अभ्यास करा, याच्याप्रमाणे काय करा? अभ्यास करा. तर ट्रिक्स नुसार त्या डेफिनेशन पाठ करा. काय सांगितलं होतं मी? बाबा ज्याच्यामध्ये वेलोसिटी इन्क्रीज होते, त्याच्यामध्ये काय होते? वेलोसिटी इन्क्रीज होते. त्याच्यामध्ये वेलोसिटी इन्क्रीज होते, त्याला काय म्हणतात आपण? पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. त्याला काय म्हणतो? पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. म्हणजे ज्याचा वेग वाढत आहे, ज्या वस्तूचा, ज्या ऑब्जेक्टचा वेग इन्क्रीज होत आहे त्याला काय म्हणतात? पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. आणि ज्याचा वेग डिक्रीज होत आहे, वेलोसिटी डिक्रीज होत आहे, त्याला म्हणतात निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. आणि ज्याचं काय आहे? ज्याचा वेलोसिटी, त्याची वेलोसिटीज कॉन्स्टंट राहते, स्थिर राहते, त्याला काय म्हणतात? झिरो ॲक्सेलरेशन. त्याला काय म्हणतात? झिरो ॲक्सेलरेशन. काल त्यानंतर तुम्हाला एक ग्राफ मी सांगितला होता. त्या ग्राफ मध्ये आपण असा ग्राफ बघितला होता, बरोबर? त्याच्यामध्ये इथं मला वाटतं डिस्टन्स होतं, इथं टायमिंग होतं, बरोबर? बरोबर का? इथं डिस्टन्स होतं, इथं टायमिंग होतं, मध्ये एक स्ट्रेट लाईन होती अशा प्रकारे. दिस इज अ y axis, दिस इज अ x axis. ओके, दिस इज अ y, दिस इज अ x axis. तर अशा प्रकारे आपण बघितलं. काय दाखवतोय ग्राफ काढून आपण? तुम्हाला जवळजवळ पुस्तकात 5-6 ग्राफ दिलेले आहेत. जवळजवळ पुस्तकात 5-6 ग्राफ दिलेले आहेत. तो ग्राफ कशाचं नाव सांगतो? हे डिस्टन्स वॉज टायमिंग आहे, वेलोसिटी वॉज टायमिंग देतील तुम्हाला, बरोबर? सगळं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये यात डिस्प्लेसमेंट डिवाइड वॉज टायमिंग देतील, डिस्प्लेसमेंट टाइम देतील, डिस्टन्स टाइम देतील आणि वेलोसिटी टाइम देतील. ठीक आहे, हे सगळे ग्राफ तुम्हाला पुस्तकात दिलेले आहेत. पण याच्यामधला एक पण ग्राफ परीक्षेला येत नाही. एक पण ग्राफ परीक्षेला येत नाही. त्यामुळं तुम्ही ग्राफचा टेन्शन किंवा ग्राफ मध्ये मी कसं काय सोडवायचं ग्राफ मला आवड जातं नाही, सोपं आहे. नाही, सोपं आहे. फक्त एकच तुम्हाला विचारतात या युनिफॉर्म. आता हा ग्राफ कोणत्या पॉइंट मध्ये आला हो? युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म कशामध्ये आलं होतं? मोशन मध्ये. हा ग्राफ कशामध्ये आला होता? युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशनच्या टाइप्स मध्ये आला होता, बरोबर? बरोबर आहे ना? आणि याच्यामध्ये आपण युनिफॉर्मचा एक ग्राफ तुम्हाला मी समजावून सांगितला, नॉन युनिफॉर्मचा एक समजावून सांगितला, ज्याच्यामध्ये टायमिंग, डिस्टन्स अँड टाइम इक्वल राहतं ते युनिफॉर्मचं असतं. ज्याच्यामध्ये डिस्टन्स आणि टाइमिंग अनइक्वल राहतं ते नॉन युनिफॉर्मचं असतं. हे समजावून मी तुम्हाला सांगितलं होतं, ठीक आहे. फक्त याच्यावरच प्रश्न विचारतात. फक्त ग्राफवर एक पण प्रश्न नसतो, म्हणून त्याचं फक्त वरच्यावर फक्त तुम्हाला निरीक्षणासाठी ते दिलेलं आहे. हे जॉमेट्रीचा सब्जेक्ट नाही, भूमितीचा सब्जेक्ट नाही आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये ग्राफ विचारणार नाही. फक्त तुम्ही त्या जेवढे ग्राफ दिलेले आहेत फक्त एकदा नजर मारा, फक्त एकदा ऑब्झर्व करा, बाकीचं काय करू नका. ठीक आहे, हे तुम्हाला कळालं असेल की तुम्ही जे फक्त काय करायचं आहे? ग्राफ फक्त ऑब्झर्व करायचं आहे, फक्त निरीक्षण करायचं आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म याचे डेफिनेशन फक्त विचारणार, बाकीचं काहीच विचारत नाही. तर आपला या ग्राफ नंतरचा किंवा या युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म किंवा ॲक्सेलरेशन पॉइंट नंतरचा जो पॉइंट आहे तो आहे इक्वेशन ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड.
इक्वेशन ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड. म्हणजे गतीचे समीकरणे, गतीचे समीकरण बघायचे आहेत आपल्याला. गतीचे काय बघायचे आहेत? समीकरणे. ही गतीची 3 समीकरणं आहेत. गतीची किती समीकरणं आहेत? 3, जे अतिशय महत्त्वाचे आहेत. गतीची किती समीकरणे पाहणं? 3, जे अतिशय काय आहेत? महत्त्वाचे आहेत, जे विज्ञानामध्ये सारखं विचारलं जातात, जे विज्ञानामध्ये काय केलं जातात? सारखे विचारले जातात. तर बघा, पहिला आपण बघूया कुणाचे गतीचे नियम, इक्वेशन ऑफ मोशन कोणाचे आहेत? न्यूटनचे. कोणाचे आहेत? न्यूटनचे. कोणाचे? इक्वेशन ऑफ मोशन म्हणजेच काय? गतीचे समीकरण. गतीचे समीकरण. इक्वेशन ऑफ मोशन म्हणजेच काय? गतीचे समीकरण. काय? आता बघा, न्यूटन स्टडी मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अँड गिव्ह अ सेट ऑफ 3 इक्वेशन. म्हटल्यावर न्यूटन स्टडी मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अँड गिव्ह अ सेट ऑफ 3 इक्वेशन. म्हटल्यावर न्यूटन या एक आपल्याला माहित आहे, न्यूटन हा एक फेमस सायंटिस्ट होता. त्याने गतीचे नियम मांडले, ग्रॅव्हिटेशनचा लॉ मांडला, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. तर याने काय केलं? याने अभ्यास केला मोशनचा. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट म्हटल्यावर वस्तूच्या गतीचा अभ्यास केला. वस्तूचं काय केलं यानं? गतीचा अभ्यास केला. आणि अभ्यास केल्यावर त्यांनी 3 सेट तयार केले. कशाचे? 3 इक्वेशन ऑफ मोशन. 3 सेट तयार केले. 3 इक्वेशन ऑफ मोशन म्हणजे 3 गतीचे समीकरण तयार केले. 3 गतीचे समीकरण त्याने तयार केलं. आता पुढे बघा, हा झाला पहिला मुद्दा. These relate the displacement, velocity, acceleration, time of the object moving along a straight line. मग हे इक्वेशन जे तयार केले त्याने 3 इक्वेशन, ते कशाचे रिलेटिव्ह आहेत? एक तर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट तुम्हाला डेफिनेशन माहिती आहे, पार्ट आहे का? म्हणून पाठीमागचं सारखं मी विचारत असतो तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये येऊन, की पाठीमागं पार्ट असेल तर पुढचं तुम्हाला समजतं. डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? विस्तार. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? विस्तार. हे लक्षात ठेवा. व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे काय? वेग. ऍक्सेलरेशन मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो आपण. काय म्हणतात त्याला? त्वरण. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. ओके. ऍक्सेलरेशन टायमिंग, वेळ. कुणाची उठली? आणि ऑब्जेक्टची. म्हणजे एखाद्या वस्तूचे 4 वस्तू त्याने पाहिल्या. एक डिस्प्लेसमेंट पाहिलं, विस्थापन पाहिलं, व्हेलॉसिटी पाहिली, वेग पाहिलं, ऍक्सेलरेशन त्वरण पाहिलं आणि टायमिंग पाहिलं. म्हणजे वेळ पाहिली त्या ऑब्जेक्टची, त्या वस्तूची. मूव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन. कसं जात आहे वस्तू? ती स्ट्रेट मध्ये. कसं जात आहे? स्ट्रेट मध्ये. किंवा ती अशी असू शकते किंवा अशा असू शकते, स्ट्रेट लाईन, किंवा अशा स्ट्रेट लाईन जात आहे. बरोबर. म्हणजे या सर्व गोष्टीचा त्याने विचार केला आणि हे इक्वेशन त्यांनी मांडलं. तिसऱ्या मध्ये, सपोज ऑन ऑब्जेक्ट इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. आता त्याने काय म्हणतो? न्यूटन काय म्हणतो? सपोज म्हणजे समजा एखादी वस्तू सरळ रेषेत गतिमान आहे विथ इनिशियल व्हेलॉसिटी. विथ इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे काय हो? सुरुवातीचा वेग. इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे काय? सुरुवातीचा वेग. म्हणजेच काय? u. सुरुवातीचा वेग म्हणजेच काय? u. स्मॉल u. आपण बघितलं होतं गेल्या व्हिडिओमध्ये की इनिशियल व्हेलॉसिटी काय वापरतात? स्मॉल u वापरतात. ठीक आहे. फायनल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी कॅपिटल ने स्मॉल v. फायनल व्हेलॉसिटी काय वापरतात? स्मॉल v. आणि टायमिंग साठी t. टायमिंग साठी काय वापरतात? t. काल म्हटल्यावर न्यूटननं हे समीकरण लिहिण्यासाठी या गोष्टीचा वापर केला. काय वापरलं? सपोज ऑन ऑब्जेक्ट मोशन ऑन अ स्ट्रेट लाईन विथ इनिशियल व्हेलॉसिटी स्मॉल u, फायनल व्हेलॉसिटी स्मॉल v आणि टाइम t. बरोबर. जसं असं आपण एक हे पाहिलं होतं, v is v minus u is equal to v minus u divided by t. जसं आपण एक पाहिलं होतं ते इथे दिलेलं आहे. कळलं? Acceleration means a, small a. Displacement is the small s. Displacement चा आज मला कळलं. Displacement ला काय वापरतात? Small s. Displacement ला काय वापरतात? Small s. कळलं? काय काय वापरलं आपण? स्ट्रेट लाईन मध्ये मोशन कसं आहे? त्या ऑब्जेक्टचं स्ट्रेट लाईन मध्ये. बरोबर.
काय काय इनिशियल वेलोसिटी स्मॉल u, फायनल वेलोसिटी स्मॉल v आणि टाइम t. ओके, a is equal to v minus u divided by time t समजण्यासाठी दिलेला आहे, तोरण नाही आहे, तर बघायचं आपल्याला. ऍक्सेलरेशन साठी वापरतात स्मॉल a, डिस्प्लेसमेंट साठी हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. हे झालं नव्हतं आता आलं, पण मागचं झालेलं मी सारखं विचारत होतो. आता आलं, पुढच्याला सांगायचं म्हणजे लक्षात ठेवायचं स्मॉल s. कारण तर इथपर्यंत तुम्हाला त्यानं काय काय गोष्टी वापरल्या हे सांगितलेलं आहे. इथपर्यंत त्याने काय केलेलं आहे, त्यांनी काय काय गोष्टी या कॉन्सेप्ट मध्ये वापरल्या, या इक्वेशन मध्ये वापरल्या, हे याच्यामध्ये त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. आता बघा 3 इक्वेशन तुम्हाला दिसतात बघा, 1 2 आणि हा 3. v is equal to u plus at. v is equal to u plus at. u म्हणजे काय, इनिशियल वेलोसिटी प्लस आहे अधिक हे म्हणजेच काय ऍक्सेलरेशन, t म्हणजेच काय टाइमिंग. म्हटल्यावर अंतिम वेग हा u म्हणजे सुरुवातीचा वेग म्हणजे इनिशियल वेग प्लस ऍक्सेलरेशन आणि टाइम t ही अशाशी काय आहे संबंधित आहे. म्हटल्यावर हा रिलेशन कशाचे आहे, वेलोसिटी आणि टायमिंगचं. वेलोसिटी आणि टायमिंगचं म्हणून इथे दिलेलं आहे, हा वेलोसिटी आणि टायमिंगचं रिलेशन आहे. म्हटल्यावर तुम्हाला जर कोण असं विचारलं पहिल्या इक्वेशनचं रिलेशन कोणाशी कोणासोबत आहे, तर तुम्ही सांगायचं वेलोसिटी आणि टायमिंगचं, वेलोसिटी आणि टायमिंगचं. त्यानंतर दुसऱ्यामध्ये काय दिले बघा, हिअर. आता दुसऱ्यामध्ये त्याने काय सांगितलं बघा, s म्हणजेच काय विस्थापन, s म्हणजेच काय विस्थापन म्हणजेच काय डिस्प्लेसमेंट. u म्हणजेच काय पुन्हा इनिशियल वेलोसिटी, हाफ 1/2 म्हणजे हाफ काय झालंय ऍक्सेलरेशन. t चा वर्ग म्हणजे t कसा आहे डबल आहे, t चा वर्ग आहे म्हणजे वर्ग असल्यामुळे s म्हणजेच काय डिस्प्लेसमेंट आणि लास्टला t असल्यामुळे टायमिंग. म्हटल्यावर दुसरं इक्वेशन कशासाठी लिहित आहे, डिस्प्लेसमेंट आणि टायमिंग, डिस्प्लेसमेंट आणि टायमिंग. आणि तिसरं v चा वर्ग, v चा वर्ग प्लस u चा वर्ग प्लस 2as. पुन्हा s मागाय म्हटल्यावर as म्हटल्यावर डिस्प्लेसमेंट आहे आणि v आणि u दोन्हीला आपण वापरतो काय वापरतो वेलोसिटी, म्हणून इथे वेलोसिटी. कारण बघा पुन्हा सांगतो, v म्हणजेच वेलोसिटी आहे आणि लास्टला t आहे, म्हणून वेलोसिटी आणि टाइम हा पहिला इक्वेशन दाखवतो. दुसरा s म्हणजे विस्थापन आणि लास्टला काय टाइम म्हणजे विस्थापन आणि टायमिंगचं रिलेशन आहे, नाही डिस्प्लेसमेंट आणि टायमिंगचं रिलेशन आहे. तर ते v चा वर्ग असेल तर u चा वर्ग असेल, दोन्हीसाठी वेलोसिटी वापरतो आणि लास्टला s असल्यामुळे डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटीचं रिलेशन इथं दाखवलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला एक 1.9 फिगर दिसते इथं बघा. ठीक आहे, एक अशी डायग्राम तुम्हाला दिसते पुस्तकात, OE त्यानंतर OD OC B दिलेला आहे, तर U दिलेला आहे. आता U म्हणजे काय इनिशियल वेलोसिटी, B म्हणजे काय फायनल वेलोसिटी असणार, OE म्हणजेच काय टायमिंग असणार, बरोबर हे लक्षात ठेवा. आता काय सांगितलं, शो फिगर 1.1 शो चेंज इन वेलोसिटी टाइम ऑफ युनिफॉर्म ऍक्सेलरेटेड ऑब्जेक्ट. म्हटल्यावर टायमिंग कसं बदलतं, जसं हे वेलोसिटी चेंज करतं. हा बघा d पासून चालू होणार आहे, वस्तू आहे d इथं असं चालू होणार आहे आणि खाली टायमिंग दिलेलं आहे. म्हटल्यावर टायमिंग कसं बनवणार, युनिफॉर्म ऍक्सेलरेटेड ऑब्जेक्ट म्हणजे टायमिंग कसं चेंज होतं युनिफॉर्म ऍक्सेलरेटेड ऑब्जेक्टचे तर सांगितलेलं आहे. मग ते स्टार्ट कुठं करणार आहे, पॉइंट d हा काय u आहे, u आहे म्हणजेच काय इनिशियल वेलोसिटी, u आहे म्हणजेच काय इनिशियल वेलोसिटी, बरोबर. विथ वेलोसिटी u इन्क्रीज आफ्टर टाइम t. म्हटल्यावर पुढे जर जसं सरकत जाईल तसं टायमिंग पण वाढत जाणार. हे असं पुढे जसं सरकत जाईल तसं टायमिंग काय होणार आहे, तसं वाढत जाणार आहे. आणि हा पुढे सरकत पुढे जाणार आहे b आणि इथलं खाली काय असणार आहे टायमिंग, कारण OE काय आहे टायमिंग. म्हटल्यावर असं समजा इथं आला तर इथं जो टायमिंग असेल तो नोट डाउन केला जाईल. म्हटल्यावर इनिशियल वेलोसिटी d पासून तो स्टार्ट करणार आहे, b पर्यंत जाणार आहे आणि b म्हणजेच काय v आहे, v म्हणजेच काय v आहे म्हणजेच काय फायनल वेलोसिटी, b म्हणजेच काय आहे v आहे म्हणजेच काय फायनल वेलोसिटी, u म्हणजेच काय इनिशियल वेलोसिटी, v म्हणजे फायनल वेलोसिटी. म्हणजे b पॉइंट काय दाखवतो फायनल वेलोसिटी. फायनल वेलोसिटी टाइम म्हणजे जसं वेलोसिटी बदलल तसं टायमिंग बदलतं. तर हे याच्यामध्ये समजावून सांगायचा प्रयत्न याच्यामध्ये केलेला आहे. कळालं? बरं पुन्हा एकदा सांगतो, इक्वेशन ऑफ मोशन
युजिंग ग्राफिकल मेथड. गतीचे समीकरण वापरायचे त्याचे आपल्याला. न्यूटन स्टडी मोशन ऑफ द ऑब्जेक्ट गिव्ह अ सेट ऑफ 3 इक्वेशन ऑफ मोशन. न्यूटन अभ्यास केला गतीवर आणि 3 त्यांनी एक इक्वेशन समीकरण शोधून काढले. दिस रिलेटेड द displacement, velocity, acceleration, time of object moving along a straight line. डिस्प्लेसमेंटचा अभ्यास केला, वेगाचा, वेलोसिटीचा अभ्यास केला, acceleration अभ्यास केला, टायमिंगचा अभ्यास केला. Suppose an object in motion along a straight line with the initial velocity. ते काय म्हणतो की समजा एखादी वस्तू स्ट्रेट लाईन जात आहे, मूव्हिंग करत आहे स्ट्रेट लाईन. इनिशियल वेलोसिटी त्याचं u असेल, फायनल वेलोसिटी त्याचं v असेल, टायमिंग त्याचं t असेल. ओके. ॲक्सेलरेशन स्मॉल a असेल, डिस्प्लेसमेंट s असेल. आणि याच्यामुळे त्यांनी 3 इक्वेशन मांडले. 3 काय मांडले त्याच्यामध्ये? इक्वेशन मांडले. पहिला आहे v u + at. म्हणल्यावर वेग म्हणजे वेलोसिटी आणि टायमिंगचे रिलेशन दिलेलं आहे. दुसरा s ut + 1/at². म्हणल्यावर डिस्प्लेसमेंट आणि टायमिंगचे रिलेशन दाखवलेलं आहे. त्यानंतर v² u² दोन्हीचं वेलोसिटी काय आहे दिलेलं आहे आणि s असल्यामुळे लास्टला डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटीचं रिलेशन दाखवलेलं आहे. 1.9 डायग्राम जर बघितला तर तुम्हाला असं काय त्याच्यामध्ये दिसतं. ठीक आहे की d हा इनिशियल वेलोसिटी आहे, v हा फायनल वेलोसिटी आहे, b हा फायनल वेलोसिटीचा पॉइंट आहे आणि a हा इनिशियल वेलोसिटीचा पॉइंट आहे. o ही काय आहे? टायमिंग आहे. जसं पुढे जाईल हा एक्सेलरेटर होत तसं काय होईल? टायमिंग बदलत जाईल. म्हणजे u पासून इनिशियल वेलोसिटी आणि हा v आहे जो फायनल वेलोसिटी. तर हे याच्यामध्ये वाहनं समजावून सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारू शकता. तर बघा याच्यामध्ये अवघड शब्द कुठला आले का बघा. ग्राफिकल म्हणजे आलेखाच्या सहाय्याने. म्हणल्यावर एक आकृती आपण आलेखच काढलेला आहे. हा आलेखच म्हणूया. y ऍक्सिस आहे, x ऍक्सिस आहे म्हणजे ग्राफिकल. म्हणल्यावर इक्वेशन ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड म्हणजे गतीची समीकरण दाखवायचे कशाचा वापर करून? आलेखचा वापर करून. न्यूटन तुम्हाला माहितीच आहे, शास्त्रज्ञाचं नाव आहे. याचा फेमस शास्त्रज्ञाने इक्वेशन ऑफ मोशन मांडलेले आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट माहिती आहे तुम्हाला, विस्थापन, वेलोसिटी माहिती आहे, ॲक्सेलरेशन त्वरण कालच शिकलो आपण. टायमिंग काय माहिती आहे? स्ट्रेट लाईन सरळ रेषेत जात आहे. त्यानंतर इनिशियल वेलोसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग असू शकतो, फायनल वेलोसिटी अंतिम वेग असू शकतो. ठीक आहे. पुढे आता हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलंय. v चा म्हणजे वेलोसिटीचा रिलेशन टायमिंगशी. s म्हणजे विस्थापनाचा म्हणजे डिस्प्लेसमेंटचा रिलेशन टायमिंगशी. त्यानंतर v चा आणि u चा म्हणजे दोन्ही पण वेलोसिटी आहे, ज्याचा रिलेशन डिस्प्लेसमेंटशी आहे. काय हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण इथं त्यांचं रिलेशन दिलेलं आहे की तो वेलोसिटीशी असू शकतो, टायमिंगशी असू शकतो. त्यानंतर पुढे डिस्प्लेसमेंट आणि टायमिंगचं दिलेलं आहे, डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटीचं दिलेलं आहे. हे सगळं तुम्हाला काय करायचं बाळांनो? लक्षात ठेवायचं आहे. तर तुम्ही काय करा ही काळजीपूर्वक बाळांनो लक्षात ठेवा. कारण तर हे जरासं समजण्या थोडंसं किचकट आहे. म्हणून काय करायचं तुम्ही जास्तीत जास्त लक्ष इथं द्यायचं आहे. मी जसं सांगतो तसं करायचं आहे. ठीक आहे. मी तुम्हाला मागचं सांगितलेलं आहे की फक्त पॉइंट वाईज अभ्यास सुरुवात करा. काय करा? पॉइंट वाईज अभ्यासाला सुरुवात करा. फक्त बेसिक प्रश्न परीक्षेला येतात, अवघड कायच विचारत नाही. आपण पसार पुस्तकात जास्त देत नाही की आलेखच दिलेले आहे सगळे, जसं का आपण भूमितीचा जॉमेट्री शिकत आहे नाही, त्याच्यावर जास्त प्रश्न येत नाही. युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म याच्यावरच प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. म्हणजे जास्तीत जास्त याच्यावरच तुम्ही काय करा भर द्या. काल तर याचा अभ्यासाला तुम्ही सुरुवात करा. आणि जर नाही समजत असेल तर मला विचारा, मागचे पॉइंट विचारा. आता तुमची टेस्ट लवकरच घेणार आहे, मी टेस्ट घेणार आहे म्हणून टेस्टचा अभ्यास बघा की मागचे जेवढे पॉइंट्स आहेत तेवढे क्लिअर करायचे आहेत. मी पेज नंबर वाईज आणि नोट्स देऊन अभ्यास टेस्ट घेतो. नोट्स देऊन किंवा पेज वाईज हे दोन्ही पण असतील तर तुम्हाला अभ्यास त्याच्यामध्ये देण्यात येईल. लवकरच सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमची टेस्ट, पहिली टेस्ट विज्ञानची, सायन्सची आम्ही आता घेणारच आहोत म्हणून तयारीनं राहा. मागचं काय काल नसेल तर विचारा, काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. तर तुम्ही मागचं विचारा. या आतापर्यंत जेवढं शिकवलं त्याला विचारू शकता. गेल्या व्हिडिओमध्ये मला कळालं नाही, या मागच्या व्हिडिओमध्ये कळालं नाही, मला मोशनच कळालं नाही, मोशनचे एक्झाम्पल कळाले नाही, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट कळालं नाही. हे जर येत नसेल तर मला विचारा. ठीक आहे. कारण मी टेस्ट घेणार आहे, टेस्टचा रिस्पॉन्स तुमचं बघणार, प्रत्येकाचा रोल नंबर बघणार, मी पेपर चेक करणार आणि तुम्हाला पाठवणार रिप्लाय, पेरेंट्सला पाठवणार. म्हणून अभ्यासाला सुरुवात करा. जेव्हा हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल काळजीपूर्वक बघा आणि मला शंका विचारा.
ओके, धन्यवाद.